Hello students, welcome to Pravinya Academy. We are studying second topic from physics, that is mathematical methods. This is the second video of this topic. In first video what we have seen that what are scalars, what are vectors. After that we have seen types of vectors, algebra of vectors. आणि अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स मध्ये ऍडिशन ऑफ वेक्टर्स, सबस्ट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स हा भाग आपण पाहिलेला आहे. तर आता आपण या व्हिडिओ मध्ये हा पहिला पॉइंट पाहतोय, कोणता? रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. तर आपण पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन पाहिलेला आहे. तर समजा OACB हा जर पॅरलेलोग्राम असेल तर इथं OA आणि OB च्या दिशेनं दोन वेक्टर्स घेतलेले आहे. OA च्या दिशेनं कोणता वेक्टर आहे? P. आणि OB म्हणजेच कोणता वेक्टर घेतला? Q. तर OC हा काय आहे? डायगोनल आहे. तर OC डायगोनल R हा वेक्टर P आणि Q ची ऍडिशन करून मिळतो. म्हणून आपण काय म्हणू शकतो? P प्लस Q इज इक्वल टू R. म्हणजे R हा रिझल्टंट वेक्टर आहे. कुणाचा? P आणि Q चा. आता हेच मी असं लिहितो. तर या ठिकाणी R इज इक्वल टू काय लिहायचं? P प्लस Q. R इज इक्वल टू काय लिहिलं? P प्लस Q. तर इथं आपण काय म्हणू शकतोय? R इज सम ऑफ P अँड Q. R जर P आणि Q ची बेरीज असेल, देन P अँड Q आर रिझॉल्व्ड पार्ट ऑफ R. तर इथं R चे दोन वेक्टर्स आपण घेतले. R ज्याच्यापासून बनलेला आहे ते वेक्टर्स. तर R कुणापासून बनलेला आहे? P पासून बनलेला आहे. आणि दुसरं कुणापासून बनलेलं आहे? Q पासून बनलेलं आहे. तर P आणि Q या दोन वेक्टर्सला काय म्हणायचं? रिझॉल्व्ड पार्ट ऑफ वेक्टर R. वेक्टर R चे हे दोन रिझॉल्व्ड पार्ट असतील. ओके. आता इथं पॅरलेलोग्राम आहे. तर पॅरलेलोग्रामच्या ऐवजी मी या ठिकाणी रेक्टँगल घेतोय. तर OACB हा समजा रेक्टँगल असेल, तर रेक्टँगल म्हणजेच पॅरलेलोग्राम आहे. तर इथं P आणि Q ची बेरीज करून काय आलं बरोबर? R हा वेक्टर आला. मग आपण काय म्हणू शकतोय? R हा P आणि Q पासून बनलेला आहे. आणि P आणि Q ला काय म्हणायचं? रिझॉल्व्ड पार्ट ऑफ वेक्टर R म्हणायचं. ओके. आता रिझॉल्व्ड पार्ट जे आहेत P आणि Q हे एकमेकाला कसे आहेत? परपेंडिक्युलर आहे. म्हणून P आणि Q ला काय म्हणायचं? रेक्टँग्युलर कंपोनेंट्स ऑफ R असं आपण म्हणू शकतो. Here we see next point, that is rectangular component of R. तर या ठिकाणी मी प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतलेली आहे. एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस आहे. तर या ठिकाणी OC या वेक्टर OC म्हणजेच काय दाखवलं? वेक्टर R दाखवतोय. तर आता R हा वेक्टर आपण ड्रॉ करणार आहोत. तर हा ड्रॉ करण्यासाठी C पासून CA हा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा एक्स ऍक्सिसला, आणि C पासून CB हा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा वाय ऍक्सिसला. तर इथं A पर्यंतचा वेक्टर, तर इथं OA या वेक्टरला मी काय म्हणते? वेक्टर RX म्हणते. आणि OB या वेक्टरला काय म्हणायचं? वेक्टर RY म्हणायचं. तर आता पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार तर इथं OC हा डायगोनल झाला. कुणाचा? पॅरलेलोग्राम OACB चा. ओके. त्यामुळं हा वेक्टर R कुणाची बेरीज असेल? RX आणि RY ची असेल. ओके. मग त्यावरून आपण असं म्हणू शकतोय RX आणि RY हे कंपोनेंट्स असतील. कुणाचे? R चे. तर R हा वेक्टर RX आणि RY पासून बनलेला आहे. म्हणून RX आणि RY ला काय म्हणायचं? कंपोनेंट्स ऑफ R. आता हे कंपोनेंट एकमेकाला कसे आहेत बरोबर? परपेंडिक्युलर आहे. म्हणून याला आपण काय म्हणू शकतोय? RX आणि RY ला काय म्हणायचं? रेक्टँग्युलर कंपोनेंट ऑफ R म्हणू शकतोय.
ओके. तर आता आपण काय करणार आहोत, तर हा वेक्टर आर एक्स आहे. तर वेक्टर आर एक्स आय कॅपच्या रूपात लिहिणार आहोत. वेक्टर आय वाय हा जे कॅपच्या रूपात लिहिणार आहोत. तर इथं बाबा वेक्टर आर एक्स, वेक्टर आर एक्स म्हणजे किती असेल बाबर, आर एक्स या वेक्टरचा मॅग्निट्यूड आर एक्स इतका आला. आर एक्स या वेक्टरची लेंथ आर एक्स, आणि या आर एक्स ला आय कॅप न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे एक्स ऍक्सिसच्या दिशेनं युनिट वेक्टर आय कॅप. म्हणून वेक्टर आर एक्स इज इक्वल टू आर एक्स इंटू आय कॅप असं म्हणू शकतो. आणि वेक्टर आर वाय, वेक्टर आर वाय ची लेंथ किती असेल बाबर, आर वाय इतकी असणार आहे. तर वेक्टर आर वाय इज इक्वल टू काय घ्यायचं, आर वाय इंटू काय घ्यायचं, जे कॅप. ओके. तर यानुसार वेक्टर आर एक्स लिहू शकतोय, वेक्टर आर वाय लिहू शकतो. ओके. आता बाबा आपला उद्देश काय असणार आहे, आर एक्स या वेक्टरचा मॅग्निट्यूड दुसऱ्या फॉर्म मध्ये फाइंड आउट करायचा, आर वाय या वेक्टरचा मॅग्निट्यूड वेगळ्या फॉर्म मध्ये फाइंड आउट करायचा. तर इथं हे बाबा वेक्टर आर न एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल मी किती घेतो, थीटा घेतो. हा अँगल घेतला थीटा. तर इथं मी असं म्हणतोय, लेट थीटा बी अँगल मेड बाय आर विथ एक्स ऍक्सिस. तर आता इन ट्रायंगल ओएसी, ओएसी हा ट्रायंगल ओएसी, इन ट्रायंगल ओएसी, तर इथं कॉस थीटा घ्यायचा. काय घ्यायचा, कॉस थीटा. तर कॉस थीटा म्हणजे काय, लगतची बाजू भागिले कर्ण, म्हणजेच आर एक्स अपॉन आर, आर एक्स अपॉन आर. तर आर एक्स ची व्हॅल्यू किती असेल, आर कॉस थीटा. म्हणजे वेक्टर आर एक्स चा आपल्याला मॅग्निट्यूड मिळाला. आता परत वेक्टर आर वाय चा मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा, वेक्टर आर वाय चा मॅग्निट्यूड. आता हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल किती असेल, थीटा. तर इथं इन ट्रायंगल ओ बी सी हा राईट अँगल ट्रायंगल. तर इथं साइन थीटा घेऊया. काय घ्यायचं, साइन थीटा. साइन थीटा इज इक्वल टू ही समोरची बाजू भागिले कर्ण. समोरची बाजू म्हणजे किती असेल, आर वाय, आर वाय अपॉन आर. तर यानुसार आर वाय ची व्हॅल्यू किती असेल, आर साइन थीटा. तर हे फर्स्ट इक्वेशन आणि हे काय झालं, सेकंड इक्वेशन. तर आता आर एक्स या वेक्टरचा मॅग्निट्यूड फाइंड आउट केला, आर वाय या वेक्टरचा आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट केला. तर आता आपण काय करणार आहोत, आर या वेक्टरचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करणार आहोत. म्हणून मी काय करतो, हे 1 नंबरचे इक्वेशन आणि 2 नंबरचे इक्वेशन बाय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2. तर इक्वेशन 1 मध्ये काय आलं बाबा, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आर एक्स चा स्क्वेअर प्लस आर वाय चा स्क्वेअर. तर इथं आर स्क्वेअर कॉमन घेतला म्हणजे किती आलं, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय चा स्क्वेअर. तर इथं कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा 1, आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, म्हणजेच आर ची व्हॅल्यू किती मिळेल, अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. म्हणजे आपण आर या वेक्टरचा मॅग्निट्यूड फाइंड आउट केला, कुणाच्या फॉर्म मध्ये, आर एक्स आणि आर वाय च्या फॉर्म मध्ये. तर त्यासाठी हा फॉर्म्युला मिळाला. आता आपण आर च डायरेक्शन फाइंड आउट करणार आहोत, कुणाबरोबरचं, एक्स ऍक्सिस बरोबरचं. तर मी इथं ट्रायंगल ओएसी घेत आहे. इन ट्रायंगल ओएसी टॅन थीटा इज इक्वल टू समोरची बाजू भागिले लगतची बाजू. तर इथं आर वाय अपॉन आर एक्स. तर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स आर वाय अपॉन आर एक्स गिव्स डायरेक्शन ऑफ आर. तर आर या वेक्टरचं डायरेक्शन मिळेल कशानुसार, या फॉर्म्युल्यानुसार. तर इथं हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. तर ते म्हणजे याच्यासाठी एक्झाम्पल साठी आणि या फॉर्म्युल्यावरूनच आपण 3 डायमेन्शन म्हणजे वेक्टर इन स्पेस असेल तर त्या वेक्टरचं आपण डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो, आणि शिवाय मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकतो. हिअर वी सी नेक्स्ट पॉइंट दॅट इज वेक्टर इन स्पेस. जसं आपण 2 डायमेन्शनल सिस्टीम मध्ये वेक्टर ड्रॉ करू शकतो, त्याच पद्धतीने आपण 3 डायमेन्शनल सिस्टीम मध्ये वेक्टर ड्रॉ करू शकतो. तर आता या ठिकाणावर मी ओरिजिन घेतलेलं आहे. तर या एजच्या बाजूनं मी एक्स ऍक्सिस घेतलेला आहे.
याच्यानंतर या एजच्या बाजूनं काय घेतलेलं आहे, वाय एक्सिस घेतलेला आहे. एक्स ला वाय एक्सिस कसा आहे, परपेंडिक्युलर. आणि तिसरा जो एक्सिस आहे हा झेड एक्सिस, हा एक्स एक्सिस आणि वाय एक्सिसला कसा घ्यायचा, परपेंडिक्युलर घ्यायचा. तर हे 3 ऍक्सेस एकमेकाला कसे असतील, परपेंडिक्युलर असतील. म्हणजे हे आपण यानुसार दाखवू शकतो. तर समजा हा एक्स ऍक्सिस घेतला, हा वाय ऍक्सिस घेतला, किंवा इथं असं घेतलं बरोबर. हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस, आणि हा काय घेतला, झेड ऍक्सिस घेतला. तर हे 3 ऍक्सेस एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग या ठिकाणी आपण स्पेस मध्ये वेक्टर ड्रॉ करू शकतो. तर या ठिकाणी मी एक पॅरलेलोपिपेड म्हणजे किंवा क्युबॉइड मी ड्रॉ करतोय. क्युबॉइड कोणता घेतला बाबा, ओ ए बी सी डी ई एफ जी, हा मी काय ड्रॉ केलेला आहे, क्युबॉइड ड्रॉ केलेला आहे. आणि क्युबॉइडच्या या कॉर्नरला ओ पॉइंट असतील. 3 एजेस, एक एक्स ऍक्सिसच्या दिशेला असेल, एक वाय ऍक्सिसच्या दिशेला असेल, आणि एक झेड ऍक्सिसच्या दिशेने असेल. तर हा जो क्युबॉइड आहे, तर क्युबॉइडचा हा व्हर्टेक्स ओ घेतला, आणि हा व्हर्टेक्स कोणता आहे, जी हा व्हर्टेक्स आहे. तर इथं ओजी हा वेक्टर मी ड्रॉ करतोय. तर हा आर वेक्टर कशामध्ये आला बाबर, स्पेस मध्ये आलेला आहे. आर हा वेक्टर कुठं आलेला आहे, स्पेस मध्ये आलेला आहे. तर आता आर हा वेक्टर, आर ची व्हॅल्यू आपण लिहू शकतोय. आर म्हणजेच काय, ओजी. वेक्टर ओजी इज इक्वल टू, ओजी इज इक्वल टू काय घ्यायचं, ओ ए प्लस काय घेतलं, ए बी प्लस काय घ्यायचं, बीजी. म्हणून वेक्टर ओजी इज इक्वल टू काय लिहिलं मी, ओ ए प्लस ए बी प्लस बीजी. म्हणजे ऍडिशन ऑफ वेक्टर नुसार घेतला. आर हा वेक्टर, ओ ए बी आणि बीजी ची बेरीज असेल. आता या ठिकाणी वापरता ओ ए या वेक्टर, ओ ए हा वेक्टर म्हणजेच काय घेतला, आर एक्स वेक्टर घेतला. तर ओ ए या वेक्टर ओ ए म्हणजेच काय, आर एक्स. आर एक्स या वेक्टरचा मॅग्निट्यूड काय असतो, आर एक्स असतो. म्हणजे ओ पासून ए पर्यंतची लेंथ किती असते, आर एक्स इतकी लेंथ असते. ओके. मग आपण काय लिहू शकतो, वेक्टर ओ ए इज इक्वल टू काय घ्यायचा, वेक्टर आर एक्स. आणि वेक्टर आर एक्स याची लेंथ किती असते, आर एक्स इतकी असते. आणि इथं युनिट वेक्टर घ्यायचा, एक्स ऍक्सिसच्या दिशेनं इथून एवढा वेक्टर घ्यायचा. तर या वेक्टरला आपण काय म्हणतोय, आय कॅप म्हणतोय. म्हणून वेक्टर आर एक्स इज इक्वल टू काय झालं, आर एक्स इंटू आय कॅप इतकी व्हॅल्यू मिळाली. याच्यानंतर आपण ए पासून बी पर्यंतचा वेक्टर घेऊया. वेक्टर ए बी इज इक्वल टू काय झालं, ओसी. याच वेक्टरला आपण वेक्टर आर वाय म्हणतोय. वेक्टर ए बी इज इक्वल टू ओसी इज इक्वल टू वेक्टर आर वाय. आणि वेक्टर आर वाय ची व्हॅल्यू कशी लिहायची, वेक्टर आर वाय ची लेंथ किती असते, आर वाय इंटू काय घ्यायचं, जे कॅप. तर वाय ऍक्सिसच्या दिशेनं युनिट वेक्टर जो असेल, तर या वेक्टरला काय म्हणायचं, जे कॅप. तर इथं वेक्टर आर वाय इज इक्वल टू आर वाय इंटू जे कॅप अशी व्हॅल्यू मिळत आहे. याच्यानंतर बीजी हा वेक्टर बीजी इज इक्वल टू काय घेतला, ओई. जेवढी लेंथ बीजी ची आहे, बीजी ला पॅरलल कोण आहे, ओई. बीजी ची जेवढी लेंथ आहे तेवढीच ओई ची लेंथ आहे. म्हणून वेक्टर बीजी इज इक्वल टू काय म्हणायचं, वेक्टर ओई. आणि वेक्टर ओई ला आपण काय म्हटलेलं आहे, आर झेड म्हटलेलं आहे. तर इथं वेक्टर ओई इज इक्वल टू वेक्टर आर झेड. आणि वेक्टर आर झेड या वेक्टरची लेंथ किंवा मॅग्निट्यूड किती असतो, आर झेड इंटू काय घ्यायचं, के कॅप. तर इथं झेड ऍक्सिसच्या दिशेनं युनिट वेक्टर जो असेल, तर या वेक्टरला काय म्हणायचं, के कॅप म्हणायचं. तर इथं असं लिहू शकतो आपण, वेक्टर बीजी इज इक्वल टू काय घेतलं, ओई इज इक्वल टू काय लिहिलं,
आर झेड इज इक्वल टू आर झेड इंटू के कॅप. तर आता वेक्टर ओजी ची व्हॅल्यू लिहूया. वेक्टर ओजी इज इक्वल टू ओए म्हणजे किती आहे सांगा बरोबर, आर एक्स प्लस आता इथं वेक्टर एबी म्हणजे किती आहे बरोबर, आर वाय आहे. तर इथं आर वाय लिहिलेलं आहे. प्लस वेक्टर बीजी ची व्हॅल्यू किती आहे बरोबर, आर झेड आहे. म्हणून वेक्टर ओजी ची व्हॅल्यू वेक्टर आर एक्स प्लस वेक्टर आर वाय प्लस वेक्टर आर झेड असं लिहिलं. तर वेक्टर ओजीलाच आपण काय म्हटलेलं आहे, वेक्टर आर म्हटलेलं आहे. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर आर एक्स म्हणजे किती झालं, आर एक्स इंटू आय कॅप, वेक्टर आर वाय म्हणजेच आर वाय इंटू जे कॅप आणि वेक्टर आर झेड म्हणजे किती झालं, आर झेड इंटू के कॅप. तर मॅग्निट्यूड ऑफ आर म्हणजे कसं लिहायचं, मॉड मध्ये आर इज इक्वल टू आर लिहायचं इज इक्वल टू अंडर रूट आर एक्स चा स्क्वेअर आर वाय चा स्क्वेअर प्लस आर झेड चा स्क्वेअर. तर यानुसार आर या वेक्टरचा मॅग्निट्यूड इतका मिळतो, मॅग्निट्यूड ऑफ आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड चा स्क्वेअर. तर हे आपण कशानुसार फाइंड आउट करू शकतो, डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार सुद्धा फाइंड आउट करू शकतो. तर समजा हा ओ पॉइंट आहे, ओ चे कोऑर्डिनेट्स किती असतील बाबा, 0 0 0. हा जी पॉइंट आहे, जी चे कोऑर्डिनेट्स किती आहेत बाबा, आर एक्स आर वाय आर झेड. तर इथं डिस्टन्स फॉर्म्युला घ्यायचा. आपल्याला हा माहित आहे बाबा, आता डिस्टन्स फॉर्म्युला समजा इथं ए पॉइंट आहे, इथं कोणता पॉइंट आहे, ए पॉइंट. ए चे कोऑर्डिनेट्स किती आहेत समजा x1 y1, बी चे कोऑर्डिनेट्स किती आहेत x2 y2. तर ए बी इज इक्वल टू अंडर रूट आपण कसं लिहितो, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. तर यानुसार ए बी ही लेंथ फाइंड आउट करू शकतो. कशानुसार फाइंड आउट करतो, डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार. तर सेम मेथड ना आपण ही लेंथ फाइंड आउट करू शकतो. ओजी इज इक्वल टू काय घ्यायचं बाबा आता, अंडर रूट. तर इथं आर एक्स मायनस ओ म्हणजे 0 स्क्वेअर प्लस आर वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आर झेड मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच ओजी ही लेंथ मिळेल. ओजी म्हणजेच किती झालं, आर इज इक्वल टू अंडर रूट काय लिहिलं बाबा आता, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड चा स्क्वेअर असं मिळेल. ओके. तर यानुसार आर चा आपण काय फाइंड आउट केला, मॅग्निट्यूड फाइंड आउट केला. आर चा मॅग्निट्यूड कसा घेतला, अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर. तर इथं आर जो वेक्टर आहे, तर याचे हा वेक्टर किती कुणापासून बनलेला आहे, आर एक्स पासून बनलेला आहे, आर वाय पासून बनलेला आहे आणि आर झेड पासून बनलेला आहे. आर हा वेक्टर आर एक्स हा आर वाय आणि कशापासून बनलेला आहे, आर झेड पासून बनलेला आहे. म्हणून वेक्टर आर चे कॉम्पोनंट्स असतील कोणकोणते, आर एक्स आर वाय आणि आर झेड. आणि वेक्टर आर चा मॅग्निट्यूड आपण फाइंड आउट केलेला आहे कशावरून, आर एक्स आर वाय आणि आर झेड वरून फाइंड आउट केलेला आहे. तर इथं आर हा वेक्टर आपण कुठं ड्रॉ केलेला आहे, स्पेस मध्ये ड्रॉ केलेला आहे. आणि हा कसा दाखवू शकतो बाबरता, या ठिकाणी बाबरता हा समजा वाय एक्स ऍक्सिस घेतला, हा काय घेतला, वाय ऍक्सिस घेतला आणि हा कोणता ऍक्सिस घेतला बाबर, झेड ऍक्सिस घेतला. बाबरता कोणकोणते ऍक्सिस झाले, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. तर हे तीन ऍक्सिस एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर. तर आर हा वेक्टर आपण इथं असा ड्रॉ करतोय, आर हा वेक्टर. तर यानुसार आर हा वेक्टर कुणापासून बनलेला आहे, आर एक्स आर वाय आणि आर झेड पासून बनलेला आहे. ओके. तेच इथं दाखवलेलं आहे. आर हा वेक्टर कशापासून बनलेला आहे, आर एक्स आर वाय आणि आर झेड पासून बनलेला आहे. ओके.
म्हणजे आर चे हे 3 रिझॉल्व्ड कॉम्पोनंट्स असतील. आर या व्हेक्टरचे 3 रिझॉल्व्ड कॉम्पोनंट्स, एक आर एक्स, एक आर वाय आणि एक काय घेतला आर झेड. तर हे रिझॉल्व्ड कॉम्पोनंट्स असतील. कुणाचे? आर चे असतील. तर यानुसार आर चे आपल्याला काय मिळतील? रिझॉल्व्ड कॉम्पोनंट्स मिळतील. ओके. आणि या कॉम्पोनंटची लेंथ किंवा हे कॉम्पोनंट्स आर एक्स म्हणजेच किती? आर एक्स इंटू आय कॅप. आर वाय म्हणजे किती? आर वाय इंटू जे कॅप. आर झेड म्हणजे किती? आर झेड इंटू के कॅप. तर यानुसार व्हॅल्यू लिहू शकते. आणि आर ची लेंथ आपण फाइंड आउट करू शकतो. आर इज इक्वल टू अंडर रूट काय घ्यायचा? आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड चा स्क्वेअर. तर यानुसार व्हेक्टर आर या व्हेक्टरची लेंथ आपण फाइंड आउट करू शकतो. तर या ठिकाणी व्हेक्टर इन स्पेस जर पॉइंट दिला असेल तर कशा पद्धतीने ड्रॉ करायचा हा भाग इथं आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे. इन केस ऑफ फॉलोइंग पॉइंट्स फाइंड इट्स पोझिशन वेक्टर अँड इट्स मॅग्निट्यूड. तर या पॉइंटचे आपल्याला काय ड्रॉ करायचे आहेत? पोझिशन वेक्टर्स ड्रॉ करायचे. तर या ठिकाणी हा ओरिजिन आहे. एक्स ऍक्सिस मी असा घेतोय एक्स ओ एक्स डॅश. वाय ऍक्सिस कसा घेऊया? वाय ओ वाय डॅश. आणि झेड ऍक्सिस कसा घेतोय? झेड ओ झेड डॅश. तर हे 3 ऍक्सेस एकमेकाला कसे असतील बाबर? परपेंडिक्युलर असतील. तर बाबरता मी या ठिकाणी दाखवू शकते. बाबरता हा एक्स ऍक्सिस आहे. कोणता ऍक्सिस आहे? एक्स ऍक्सिस. परत हा काय झाला बाबर? वाय ऍक्सिस. एक्स ला वाय ऍक्सिस कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. तर आता मी असे घेतोय, हा तिसरा ऍक्सिस घेतला. तिसरा ऍक्सिस म्हणजे कोणता ऍक्सिस झाला बाबर? झेड ऍक्सिस झाला. तर झेड ऍक्सिस हा एक्स आणि वाय ला कसा आहे? परपेंडिक्युलर आहे. झेड ऍक्सिस कसा आहे? परपेंडिक्युलर. तर इथं हे 3 ऍक्सेस स्पेसचे 8 भाग, स्पेसला 8 भागामध्ये डिवाइड करतात. तर हे जे 8 भाग याला आपण काय म्हणू शकतो? ऑक्टंट्स म्हणायचे. तर इथं हा काय आला बाबरता? एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. तर इथं एक भाग आला, एक भाग. इथं दुसरा भाग असणार आहे. हा कोणता? निगेटिव्ह वाय ऍक्सिस, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हा पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस, हा दुसरा भाग. तर इथं 1 2 परत हा 3 आणि हा 4. तर हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस या बाजूला आहे. जसं 4 ऑक्टंट्स वरच्या बाजूला तसं या बाजूला सुद्धा काय असतील? 4 ऑक्टंट्स असतील. ओके. तर आता आपण हे 4 पॉइंट्स आपण ड्रॉ करणार आहोत. तर एक पॉइंट G2 3 4. तर जी हा पॉइंट कुठे आला बाबर? आता या ठिकाणी या बाजूला आला बाबर. हा एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह एक्सिस, हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आणि हा पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस. तर जी पॉइंट हा फर्स्ट ऑक्टंट मध्ये आहे. तर इथं आपण जी पॉइंट मी या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. जी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स किती आहेत बाबर? 2 3 4. तर पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट जी म्हणजे काय? ओरिजिन पासून जी पॉइंट पर्यंत वेक्टर ड्रॉ करायचा. ओरिजिन पासून जी पॉइंट पर्यंत वेक्टर ड्रॉ करायचा. तर या वेक्टरला काय म्हणायचं? वेक्टर ओजी. तर वेक्टर ओजी याला पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट जी म्हणायचं. आणि पोझिशन वेक्टर आपण जी बार न द्यायचा, स्मॉल जी बार. तर हा पोझिशन वेक्टर कसा द्यायचा? 2 इंटू आय कॅप, 3 इंटू जे कॅप प्लस 4 इंटू काय घ्यायचं? के कॅप. आणि वेक्टर जी चा मॅग्निट्यूड यानुसार लिहायचा अंडर रूट. काय लिहू शकतोय? 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस काय घ्यायचा? 4 चा स्क्वेअर, विच इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळते बाबा आता? 4 प्लस 9 प्लस 16 म्हणजे √29 इतकी व्हॅल्यू मिळेल. ओके. याच्यानंतर ई पॉइंट मी ड्रॉ केलेला आहे. ई पॉइंटचे कोऑर्डिनेट्स किती आहे बरोबर? 2 -3 8. तर ई पॉइंट हा या क्वाड्रंट मध्ये असेल, निगेटिव्ह वाय ऍक्सिसच्या बाजूला असणार आहे. तर आता ई पॉइंट आला. तर इथं वेक्टर ओई आपण लिहूया. वेक्टर ओई, वेक्टर ओई या वेक्टरलाच वेक्टर ई म्हणायचं. वेक्टर ई इज इक्वल टू, तर हा वेक्टर ओई या पॉइंट वरून लिहायचा.
कसं लिहायचं वापरता 2 इंटू आय कॅप मायनस 3 इंटू जे कॅप प्लस 8 इंटू के कॅप. तर इथं प्लस 2 आहे म्हणून 2 इंटू आय कॅप मायनस 3 इंटू जे कॅप प्लस 8 इंटू काय घ्यायचा के कॅप. तर इथं जी ई या वेक्टरचा मॅग्निट्यूड ऑफ ई इज इक्वल टू अंडर रूट 2 चा स्क्वेअर प्लस मायनस 3 चा स्क्वेअर प्लस 8 चा काय घ्यायचा स्क्वेअर विच इज इक्वल टू किती मिळेल बाबा प्रथम 4 प्लस 9 प्लस 64. तर आता 64 प्लस 4 68 प्लस 9 म्हणजे किती आलं रूट 77 हा मॅग्निट्यूड असेल. याच्यानंतर हा पॉइंट एच पॉइंट मी घेत आहे. एच पॉइंट किती आहे वापरता 813. तर या ठिकाणी झेड कोऑर्डिनेट हा कसा आहे झेड कोऑर्डिनेट हा मायनस मध्ये म्हणजे पॉइंट एच इथं असेल वापरता. तर ओरिजिन पासून एच पर्यंतचा वेक्टर ड्रॉ केला तर या वेक्टरला काय म्हणायचं पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट एच. तर इथं वेक्टर ओ एच इज इक्वल टू एच बार इज इक्वल टू काय लिहायचं या पॉइंट वरून एच बार हा वेक्टर लिहितो किंवा वेक्टर एच लिहिला 8 इंटू आय कॅप प्लस जे कॅप मायनस 3 इंटू काय घ्यायचं के कॅप विच इज इक्वल टू अंडर रूट काय घ्यायचं 8 स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर प्लस मायनस 3 चा स्क्वेअर विच इज इक्वल टू अंडर रूट. किती व्हॅल्यू मिळते बाबा आता 64 प्लस 1 प्लस 9 विच इज इक्वल टू 64 प्लस 10 म्हणजे किती झालं 74. तर यानुसार पॉइंट जर दिला असेल तर त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आपण ड्रॉ करू शकतो. पोझिशन वेक्टर म्हणजे काय आता हा जी पॉइंट दिलाय तर ओरिजिन पासून जी पर्यंतचा वेक्टर ड्रॉ करायचा दॅट इज कॉल्ड ऍज पोझिशन वेक्टर ऑफ जी. तर यानुसार पोझिशन वेक्टर ऑफ या पॉइंटचे आपण फाइंड आउट केले आणि पोझिशन वेक्टरचा आपण काय फाइंड आउट केलेला आहे मॅग्निट्यूड फाइंड आउट केलेला आहे. इथं पण नवीन एक्झाम्पल पाहतोय. तर या ठिकाणी मी 2 पॉइंट दिलेले आहेत. ए पॉइंट 403 बी पॉइंट दिलेला आहे -235. तर इथं काय सांगितलेलं आहे फाइंड वेक्टर ए बी मॅग्निट्यूड ऑफ ए बी या वेक्टरचा मॅग्निट्यूड. याच्यानंतर ए बी कॅप म्हणजे काय ए बी च्या दिशेनं युनिट वेक्टर ड्रॉ करायचा ए बी च्या दिशेनं युनिट वेक्टर आणि वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 10 इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए बी. तर ए बी च्या दिशेनं 10 इतक्या लांबीचा वेक्टर ड्रॉ करायचा. ओके. तर आता या ठिकाणी मी 3 डायमेन्शनल सिस्टीम ड्रॉ केलेले आहे. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस हा ए पॉइंट हा बी पॉइंट ओरिजिन पासून ए पर्यंत पॉइंट जॉईन करून घ्यायचा. ओ ए ला पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए म्हणायचं. ओरिजिन पासून बी पर्यंतचा वेक्टर ड्रॉ करायचा. तर या वेक्टरला आपण काय म्हणू शकतो पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी. तर हा कशाने दाखवतोय वेक्टर बी ने दाखवतोय. ओके. तर आता या ठिकाणी आपण असं करूया आपल्याला वेक्टर ए बी काढायचंय तर आपण ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन करूया. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार हा वेक्टर ओ बी वेक्टर ओ बी इज इक्वल टू काय घ्यायचा ओ ए प्लस काय घेतला ए बी ओ ए प्लस ए बी. तर आता हा ओ ए इकडे घेतला वेक्टर ओ बी मायनस ओ ए इज इक्वल टू वेक्टर ए बी. तर हे मी असं लिहिलं वेक्टर ए बी इज इक्वल टू ओ बी मायनस ओ ए. ओ बी म्हणजेच काय पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी. तर याला बी बार वेक्टर बी म्हणायचं. ओ ए लाच आपण काय म्हणतोय वेक्टर ए म्हणायचं. तर आता बी पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी म्हणजे वेक्टर बी आपण यानुसार फाइंड आउट करू शकतो या पॉइंट वरून फाइंड आउट करू शकतो. कसं लिहायचं -2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 5 के कॅप ही व्हॅल्यू आली. याच्यानंतर वेक्टर ए ची व्हॅल्यू मायनस काय लिहायचं 4 इंटू आय कॅप प्लस 0 इंटू जे कॅप प्लस 3 इंटू के कॅप. तर या वेक्टर मधून हा वेक्टर सबस्ट्रॅक्ट करून घ्यायचा. तर इथं -2 आय कॅप -4 जे कॅप -6 आय कॅप पुढं 3 जे कॅप -0 म्हणजे 3 जे कॅप 5 के कॅप -3 के कॅप म्हणजे किती आला 2 के कॅप
तर यानुसार आपल्याला कोणता वेक्टर मिळाला? वेक्टर ए बी मिळाला. आता वेक्टर ए बी चा काय फाइंड आउट करायचा? मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा. तर मॉड मध्ये वेक्टर ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये काय लिहायचं? -6 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर which is equal to अंडर रूट 6 चा स्क्वेअर 36, 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4. 36 प्लस 9 प्लस 4 म्हणजे किती आलं? रूट 49. रूट 49 म्हणजे किती आली व्हॅल्यू? 7. याच्यानंतर ए बी कॅप फाइंड आउट करूया. म्हणजे ए बी च्या दिशेनं युनिट वेक्टर फाइंड आउट करायचा. ए बी कॅप कसा घ्यायचा? वेक्टर ए बी अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बी. तर ही व्हॅल्यू कशी असेल बाबा? -6 i कॅप प्लस 3 j कॅप प्लस 2 k कॅप अपॉन काय घ्यायचं? 7. ए बी चा मॅग्निट्यूड किती आहे? 7. तर हे कसं आलं? 1/7 -6 i कॅप प्लस 3 j कॅप प्लस 2 k कॅप. तर ही व्हॅल्यू ए बी कॅपची आली. आणि इथं आपल्याला हा भाग सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 10 इन द डायरेक्शन ऑफ ए बी कॅप. म्हणजे हे असं असेल बाबा. ए बी च्या बाजूनं असा नवीन वेक्टर ड्रॉ करायचा. तर हा ए बी ला कसा घ्यायचा? पॅरलल. समजा इथून इथं हा ए बी कॅप आहे. तर ए बी कॅपच्या किती पट वेक्टर घ्यायचा? 10 पट घ्यायचा. म्हणजे ए बी कॅपला कशानं मल्टिप्लाय करायचं? 10 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय असेल? 10 इंटू ए बी कॅप. म्हणजे समजा हा वेक्टर असेल तर या वेक्टरची लेंथ किती असेल? 10 ए बी कॅप. तर हे वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 10 इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर ए बी. म्हणजे हे काय लिहायचं? 10 इंटू ए बी कॅप. तर इथं 10 इंटू ए बी कॅप माहित आहे 1/7 -6 i कॅप प्लस 3 j कॅप प्लस 2 k कॅप. तर इथं -60/7 i कॅप प्लस 30/7 j कॅप प्लस 20/7 k कॅप. तर हा वेक्टर मिळाला. कुणाच्या दिशेनं? तर ए बी च्या दिशेनं 10 इतक्या लांबीचा वेक्टर. ऍक्च्युली तर 10 ए बी कॅप म्हणायचं. ओके. आणि तो वेक्टर इतका मिळाला. तर यानुसार आपण 2 पॉइंट जर दिला असतील तर त्या 2 पॉइंटचा वेक्टर ड्रॉ करू शकतो. मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकतो. युनिट वेक्टर त्या 2 पॉइंट मधला फाइंड आउट करू शकतो. आणखी किती पण मॅग्निट्यूडचा वेक्टर आपण फाइंड आउट करू शकतो. इथं आपण पुढची काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. थर्ड एक्झाम्पल. शो दॅट वेक्टर ए इज इक्वल टू आय कॅप मायनस जे कॅप अपॉन रूट 2 इज युनिट वेक्टर. म्हणजे हा वेक्टर जो आहे हा युनिट लेंथचा आहे हे शो दॅट करायचं. हिअर वेक्टर ए इज इक्वल टू आय कॅप मायनस जे कॅप अपॉन रूट 2. तर मी इथं रूट 2 न सेपरेट डिवाइड करतोय. 1/√2 आय कॅप मायनस 1/√2 इंटू काय घ्यायचं? जे कॅप. तर इथं मॅग्निट्यूड ऑफ ए इज इक्वल टू. तर हे कसं घ्यायचं? अंडर रूट कोइफिशियंटचा स्क्वेअर 1/√2 चा स्क्वेअर प्लस मायनस 1/√2 चा स्क्वेअर. 1/√2 चा स्क्वेअर 1/2 मायनस 1/√2 चा स्क्वेअर सुद्धा 1/2. हाफ प्लस हाफ किती आलं? 1. रूट 1 ची व्हॅल्यू 1 युनिट. म्हणजेच काय म्हणू शकतोय? वेक्टर ए इज युनिट वेक्टर. कारण वेक्टर ए ची आपण काय फाइंड आउट केला? मॅग्निट्यूड फाइंड आउट केलेला. आता इथं अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया. तर इथं V1 इज इक्वल टू 3 i कॅप प्लस 4 j कॅप प्लस k कॅप. V2 इज इक्वल टू i कॅप मायनस j कॅप मायनस k कॅप. डिटरमाइन मॅग्निट्यूड ऑफ V1 प्लस V2. V1 प्लस V2 चा मॅग्निट्यूड काढायचा आहे. म्हणजे अगोदर काय करूया? V1 आणि V2 ची ऍडिशन करायची. तर काय व्हॅल्यू वापर? 3 i कॅप प्लस 4 j कॅप प्लस k कॅप प्लस V2 i कॅप मायनस j कॅप मायनस k कॅप. तर इथं 3 i कॅप प्लस i कॅप 4 i कॅप 4 j कॅप मायनस j कॅप 3 j कॅप k कॅप मायनस k कॅप 0 k कॅप. तर इथं V1 प्लस V2 चा मॅग्निट्यूड काढायचा which is equal to अंडर रूट काय घ्यायचा? 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. तर इथं अंडर रूट 16 प्लस 9 रूट 25 म्हणजे किती घ्यायचं? 5. तर इथं V1 प्लस V2 चा मॅग्निट्यूड किती मिळालेला आहे?
5 इतका मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल फ्रॉम टेक्स्ट बुक. फॉर वेक्टर v1 इज इक्वल टू 2i cap minus 3j cap and vector v2 is equal to minus 6i cap plus 5j cap. Determine magnitude and direction of v1 plus v2. v1 plus v2 चा मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचा. तर अगोदर आपण v1 plus v2 हा वेक्टर फाइंड आउट करूया. तर इथं v1 लिहिलेला आहे, इथं v2 लिहिलेला आहे. तर इथं ऍडिशन करायची. मायनस 6i cap प्लस 2j cap किती आलं? मायनस 4i cap. 5j cap मायनस 3j cap म्हणजे 2j cap. तर इथं मॅग्निट्यूड ऑफ v1 प्लस v2 इज इक्वल टू अंडर रूट मायनस 4 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. मायनस 4 स्क्वेअर 16 प्लस 4 रूट 20 म्हणजेच 4 इंटू 5 म्हणजेच 2 रूट 5 हा मॅग्निट्यूड असेल. आणि v1 प्लस v2 हा असा दाखवू शकतोय मायनस 4i cap प्लस 2j cap. या नुसार आपण v1 प्लस v2 हा वेक्टर दाखवू शकतोय. तर आता या v1 प्लस v2 चा मॅग्निट्यूड काढायचा आहे. तर याच्यासाठी मी काय करतो बाबा, आता प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ केलेलं आहे. एक्स ऍक्सिस, ओरिजिन, वाय ऍक्सिस. तर इथं ए पॉइंट घेतला. ए पॉइंट किती घेतला? -4 2. -4 2 हा सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल. तर हे -4 आणि हे 2 असेल. तर इथं अँगल हा घ्यायचा थीटा. म्हणजे या वेक्टर ओए म्हणजेच किती झाला? v1 प्लस v2. तर इथं v1 प्लस v2 हा किती आला बरोबर? आता मायनस 4i cap प्लस 2j cap आलेला आहे. मायनस 4i cap प्लस 2j cap. तर v1 प्लस v2 न या निगेटिव्ह एक्स एक्सिस बरोबर केलेला अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर हा अँगल काय म्हणायचं? थीटा. तर इथं OMA मध्ये टॅन थीटा घेतोय. टॅन थीटा इज इक्वल टू काय घ्यायचं? 2 अपॉन काय घेतलं? -4. तर इथं 2 अपॉन -4 म्हणजे किती व्हॅल्यू आली? -1/2. तर टॅन थीटा इज इक्वल टू -1/2. तर थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स काय घेतोय? -1/2. तर हे डायरेक्शन असेल कुणाचं? या v1 प्लस v2 न निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस बरोबर केलेला अँगल असेल. दिस इज द नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड अ वेक्टर विच इज पॅरलल टू वेक्टर v इज इक्वल टू i cap minus 2j cap and has a magnitude 10. म्हणजे इथं समजा हा v वेक्टर आहे. तर v ला पॅरलल वेक्टर ड्रॉ करायचा आणि ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड 10 इंटू v कॅप असेल. v कॅप म्हणजे काय? युनिट वेक्टर. v च्या दिशेनं युनिट वेक्टर याला आपण v कॅप म्हणू शकतो. आणि हा v कॅप झाला. तर v कॅपच्या 10 टाइम्स वेक्टर ड्रॉ करायचा आहे. म्हणजेच काय? 10 इंटू v कॅप ड्रॉ करायचा आहे. तर आपल्याला वेक्टर v दिलेला आहे. वेक्टर v किती आहे? i cap minus 2j cap. तर मॅग्निट्यूड ऑफ v फाइंड आउट करायचा. अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस -2 चा स्क्वेअर. 1 स्क्वेअर किती आला? 1. -2 चा स्क्वेअर 4. रूट 5 आला. ओके. तर इथं वेक्टर v चा मॅग्निट्यूड रूट 5 आला. आता v कॅप फाइंड आउट करायचा. म्हणजे v च्या दिशेनं युनिट वेक्टर म्हणजे वेक्टर v अपॉन मॅग्निट्यूड ऑफ v. तर इथं i cap minus 2j cap अपॉन रूट 5 म्हणजेच 1/√5 i cap minus 2/√5 इंटू j cap. आता याच्या पुढे वापरता युनिट वेक्टर अलॉंग v फाइंड आउट केला म्हणजे v cap फाइंड आउट केलेला आहे. तर आता वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 10 इन द डायरेक्शन ऑफ v cap म्हणजे हे काय करायचं? 10 इंटू v cap. तर हा v cap आहे. v cap ला 10 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती येतोय? 10 अपॉन रूट 5 i cap मायनस 20 अपॉन रूट 5 j cap. तर यानुसार आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि इथंच आपण थांबणार आहोत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलेलं आहे? तर रिझॉल्व्ड पार्ट ऑफ आर, रेक्टँग्युलर कंपोनेंट्स ऑफ आर, 2 डायमेन्शनल सिस्टीम आणि 3 डायमेन्शनल सिस्टीम मध्ये. आणि यानंतर आपण काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह केलेली आहेत.
तर आता हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे मग तुम्हाला जे काही पॉइंट्स आपण कव्हर केले ते परफेक्ट होण्यासाठी मदत होईल. ओके.